नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही शैक्षणिक वर्ष आणि या शैक्षणिक वर्षातला सर्व विद्यार्थ्यांचा आवडीचा क्षण किंवा त्याला सण म्हटलं तरी हरकत नाही असा आज आमचं वनभोजन आहे। तर तुम्हाला संपूर्ण वनभोजनचा व्हिडिओ मी दाखवतो। हे आमचे मजगे सर, बाकीचे सुद्धा पुढे आहेत, तर तेही तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमधून दाखवतो। संपूर्ण मुलांच्या चेहऱ्यावरती एकदम हास्य दिसतंय। कुणाच्या हातामध्ये बॅट, बॉल, आणखीन बॅडमिंटन, वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्टचे तुम्हाला दिसतील। आणि या ठिकाणी बघा ANCCचे विद्यार्थी, सर्व विद्यार्थी शाळेचे आणि कॉलेजचे विद्यार्थी आहेत। तरी बघा आता आपण शाळेच्या पुढे निघालेलो आहोत। तर आता आपण वनभोजनसाठी निघालेलो आहोत। सर्व विद्यार्थी बघा अतिशय खुश आहेत। वनभोजन म्हटलं की सर्वांनाच एक खूप मोठा हा आनंद असतो। तरी बघा संपूर्ण विद्यार्थी बघा, याच्यामध्ये आणखीन पुढे भरपूर विद्यार्थी ॲड होणार। आणि आज कसं 10वीची सराव परीक्षा असल्यामुळे 10वीचे सुद्धा विद्यार्थी नाही आहेत। तरी बघा कुणाच्या हातामध्ये स्टिक दिसत आहे, हे आमचे गांगुडे सर। बॅट, बॉल, सर्व खेळांचे साहित्य आणलेले आहे। त्याचप्रमाणे जेवणाचे सुद्धा डबे वगैरे सुद्धा आणलेले आहेत। आणि त्या ठिकाणी नाश्ता वगैरे करायचा आहे, त्याची सुद्धा संपूर्ण तयारी करून आलेले आहेत हे सर्व विद्यार्थी। तर तेही तुम्हाला पुढे दाखवतो मी। तरी बघा आता आपण रस्त्याला लागलेलो आहोत। तर आता पुढे फोंडेकरवाडी येईल आणि त्यानंतर माऊलीचं मंदिर आहे। तर या ठिकाणावरून आता हे सर्व विद्यार्थी फोंडेकरवाडीतून पुढे मंदिराकडे जाणार आणि त्या ठिकाणी वनभोजन आहे। तर तुम्हाला तोही व्हिडिओ मी पुढे दाखवतो, कंटिन्यू करतो। हे आमच्या पेडणेकर मॅडम आणि हे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी। पहिले प्रोजेक्ट तरी बघा मित्रांनो, श्रीदेव माऊली मंदिर या ठिकाणी आमचं वनभोजन आहे। आणि आता आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। तर साधारणतः 9:30 वाजलेले आहेत। तर त्यानंतर इथे सर्व मुलं खेळणार, जेवण वगैरे बनवणार, ते तुम्हाला संपूर्ण दाखवतो। तर हे बघा मित्रांनो, आता मुलं सर्व काहीतरी नाश्ता वगैरे बनवत आहेत, कोण इकडे खेळत आहे बघा, संपूर्ण दाखवतो तुम्हाला। हे बघा मुली बॅडमिंटन खेळत आहेत। तर हे बघा मित्रांनो, नाश्त्याची तयारी आहे। तरी बघा भोगले विद्यार्थ्यांनी सांगा आपल्याला काय बनवलं ते। काय बनवलात? भेळ बनवताय तुम्ही? काय बनवताय? पाणीपुरी। अरे वाह, स्पेशल डिश आहे। सर आमचा
पाणीपुरी बनवत आहेत. काय बनवताय तुम्ही? भेल म्हणजे कशी चायनीज भेल की सुकी भेळ बनवताय? ओके. तुम्ही काय बनवताय? अरे वा, जिकडे तिकडे सर्व भेळच बनवताय. सुकी भेळ बनवताय काय? हे बघा आमच्या 5वीच्या छोट्या मुली यांनी काय काय बनवलंय ते बघूया. काय काय बनवलं सांगा बरं जरा. चिप्स भेळ बनवले. अरे वा, स्पेशल डिश बनवली आहे 5वीच्या मुलींनी. काय काय बनवलं आहे पूर्वा? अरे वा वा वा, कोकण सरबत आणि भेळ पण करायची आहे. तुम्ही काय काय केलात? तुम्ही सगळे एकत्र आहेत. ओके, मस्त भेळ बनवा. काय बनवला तुम्ही? भेळ बनवलात आणि खायला पण सुरुवात केलात. अरे वा वा वा. काय बनवताय तुम्ही? भेळ. अरे वा, जिकडे तिकडे सर्व भेळ भेळ आहे. इकडे बघा. अरे बघा, भेळ आणि लिंबू सरबत बनवतायत बघा. कुरकुरेची भेळ बनवताय काय? आणि लिंबू सरबत. हे बघा आमचे 8वीचे मुली पत्ते खेळत आहेत. त्याच्यातली आमची ही पोरगी आहे, ही बघा चिव चिव म्हणते ही. बघा बॅडमिंटन वगैरे खेळत आहेत. लगोर खेळत आहेत त्या ठिकाणी. यांना हे बघा मित्रांनो, हे सगळे खेळत आहेत. बघा मुली बॅडमिंटन खेळतात आणि हे लगोर खेळतात बघा. आणि इकडे क्रिकेट खेळतात, अंडरम क्रिकेट. इकडे सर्व नाश्त्याची तयारी करतायत जोरात. हे बघा 9वीच्या विद्यार्थिनी. काय काय बनवलात तुम्ही? अरे वा, पाणीपुरी बनवल्या. हा घेतो बरं तुम्ही. लिंबू सरबत आणि खायला काय केलात? पाणीपुरी स्पेशलिस्ट आहे बघा ही आमची अंशू. नमस्ते. बघा लिंबू सरबत पित आहेत. चला बघा इकडे सर्व क्रिकेट खेळत आहेत. बघा सर्व विद्यार्थी क्रिकेट खेळत आहेत. हे बघा इयत्ता 7वीची मुलं, 6वी 7वीची मुलं आहेत, क्रिकेट खेळत आहेत. हा बोल्ड काढलं रे. तर हे बघा मित्रांनो, मी काय अंडरम जास्त खेळत नाही, पण तरीसुद्धा मुलामध्ये एक खेळण्याचा आनंद वेगळाच असतो आणि हा वनभोजन हाही आनंद वेगळाच असतो. तर त्यानिमित्ताने हे बघा खेळताना. तरी बघा या ठिकाणी सुद्धा आमचे मजगे सर सुद्धा मुलांबरोबर खेळत आहेत आणि गोलंदाजी करत आहेत. ते आमचे कदम सर, ते देखील या ठिकाणी खेळत आहेत. हे बघा या ठिकाणी सुद्धा 7वीची मुलं खेळत आहेत बघा. बॉल आउट झालंस. इकडे बघा व्हॉलीबॉल खेळत आहेत.
कशाची आहे ना हा सर बघा मित्रांनो, शेवपुरी पाणीपुरी स्पेशल आमचे अंशू, कैलाश भेलपुरी, संपूर्ण तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेली कैलाश भेलपुरी आणि त्यांची कन्या अंशू बघा भेल वगैरे बनवते. त्यानंतर आमच्या ह्या सुद्धा 7वीच्या मुली. ही पोरगी अतिशय हुशार आहे आणि वक्तृत्व सुद्धा छान करते. ही आमची ग्रामपंचायत उमेश यांची कन्या. काय तुम्ही मध्ये तर हे बघा अगदी मंदिराच्या बाजूलाच आम्ही रन क्रिकेट खेळतोय. मजगे सर, कदम सर आणि मी आणि बाकीचे विद्यार्थी सुद्धा आहेत. तर बराच वेळ मी बॅटिंग करतोय, आऊट काय यांना झालो नाही. अंडरम पण मला तसं जमतं थोडंसं खेळायला. आमचे मजगे सर आणि कदम सर सुद्धा खूप छान खेळतात. आंधळी कोशिंबीर. क्रिकेट खेळून थकून आले, यांना मी आऊट झालो नाही म्हणून हे पळून आलेले आमचे मजगे सर आणि आमचे कदम सर. आता हे बॅडमिंटन खेळतात. कंटाळून इकडे आलेले आहेत. ही आमची चिवचिव. आणि हे आमचं सर
शिरसाट सर, मस्गे सर, इथे गांगुर्डे सर आहेत, कदम सर बसलेत गाडीवर. लाड सरांची एंट्री. हा शॉट एक नंबर. बघा मित्रांनो, आता लंच टाईम, दुपारच्या जेवणाचा टाईम आहे. बघा सर्व विद्यार्थी जेवत आहेत. बघा मित्रांनो, सर्व विद्यार्थी जेवत आहेत, दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेत आहेत. हीच खरी वनभोजनाची मजा असते. सर्व विद्यार्थ्यांचा हा एक आवडीचा दिवस असतो, आनंदाचा दिवस असतो, मजेचा दिवस असतो. तरी आज 10वीची परीक्षा असल्यामुळे 10वीचे विद्यार्थी नाहीत, काही 9वी ते NCC विद्यार्थी नाही आहेत, त्यामुळे जरा विद्यार्थी संख्या कमी दिसते. बघा इयत्ता 9वी चे विद्यार्थी, दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे. दिवसभर सकाळपासून हे कंटिन्यू खेळत आहेत आणि आता जेवायला बसलेत. तर बघूया आपण काय काय आणलं आहे त्यांनी. बघा श्रीखंड, पुरी, भाजी. मित्रांनो, आमचा आहे स्टाफ, हे सर्व आमचे शिक्षक, या शिक्षिका आणि आमचे फडसर कॅबिनेट मंत्री. बघा मित्रांनो, दुपारच्या जेवणाचा टाईम झालेला आहे, लंच टाईम. 9वी आणि इकडे हे आमचे 9वीचे मुलगे, हे बघा कसे लाजतात. मध्यानंतर आता जेवण वगैरे झाल्यानंतर आता थोडीशी साफसफाई करतात विद्यार्थी आणि त्यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा होणार आहेत, तेही तुम्हाला दाखवतो. बघा सगळे साफसफाई करतायत. मंदिराचा परिसर स्वच्छ झाल्यानंतर आता मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू होतील, तेही दाखवतो. बच के अपने घर से सुख जाएगा कहाँ, बदलेगा नसीबा हर रोज मेरी मांग. तेरी खुशी मेरी खुशी, गम तेरा मेरा गुम, तेरे लिए तेरी कसम लूंगा मैं 100 जन्म. तू नहीं तो दुनिया में कुछ नहीं मेरा, तेरी उंगली पकड़ के चला, ममता के आंचल में पला, तेरी उंगली पकड़ के चला, ममता के आंचल में पला. ओ मेरी जीवना आधार, आई मायेचा सागर, दिला जीवना आधार, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. आई वडील माझे काय सांगू त्यांचे स्वभाव,
अनरख रखता रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळे मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चलताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार नभेची चांदणी तू नभेची चांदणी तू भास चंद्राची गोरा शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन आई देवापाशी तुला जन्मोजन्मी मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार काठी निघाल्या गवळणी साऱ्या पाण्याला अनमंदी सांग यशोदे काय करावं कान्याला घागरी फोडून जातो या दही दूध चोरून खातो या यशोदे आवर त्याला गोर जीवाला फार वाढले बोलून छळतो या वाढले छेडून पळतो या सावळा पोर तुझा हा रोज करी बेजार त्याला समजावून झाला कैकदा काऊन झाला हे तुझी नाही थडगत आता इकडं राहू नको हे गाव नको रे गाव नको गाव किसना गाव नको ना गाव नको रे गाव नको गाव किसना गाव नको ना स्वयंपाक करू राणीच देतया सांगावा वाट माहेराची साद घालते सय दाटते वाटते पंचमी फुलाला गंगा यमुना गडोही नाचते नाग पंचमीचा आला सण पुण्याईचा मागुलन कृपा तुझी आमावर राहू दे आज वान हिरवा चुडण कुंकवाची मागुलेन औषधण्याले कराला लागू दे तृष्णा लागू कुणाची राहू दे साथ सुखाची ए आड बाजूला बस जा तोंड बिदावू नको हे गाव नको रे गाव नको गाव किसना गाव नको ना गाव नको रे गाव नको गाव किसना गाव नको ना सुरत नाही हत्त कुणाच्या नजरा माझी पाठी हाय गोरी माझं रूप लई वारी नटे सावरी माळून हो जेव्हा ती लावते गंध आणि गळ्यात सोन्याचं नेकलेस बनवते मला ती बंधक एका सेकंदात आई ती चालली काय ती लचक फोटो काढतो फुल करतो तुला की मॅजिक तुझ्या देना तू तेरी जंग भी है जारी फूल नहीं बनना है तुझको पत्थर बनना है कांटों भरी है राहें तेरी जरा संभल कर चलना है छू ना पाए कोई भी तुझको छू ना पाए कोई भी तुझको बन जाए एक चिंगारी सुन भारत की नारी तू मत बनना बेचारी हार मानना लेना तू तेरी जंग भी है जारी आगे बढ़ते रहना जग में हाथ थाम के हिम्मत का अपने हुनर को आगे बढ़ा के रुख मोड़ ले किस्मत का बदला दे तू अबला नहीं है ओ बदला दे तू अबला नहीं है सब पे है तू भारी भारत की नारी
देश का रोशन कर। उड़न परी तू पीटी उषा, ओ उड़न परी तू पीटी उषा, भर ले आज उड़ारी। सुन भारत की नारी, तू मत बनना बेचारी। हार मानना लेना तू, तेरी जंग भी है जारी। सुन भारत की नारी, तू मत बनना बेचारी। हार मानना लेना तू, तेरी जंग भी है जारी। तेरी जंग भी है जारी, तेरी जंग भी है जारी। तशी खाना प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याचा। शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची। करील काय कल्पना युक्तीची रजी जी जी, करील काय कल्पना युक्तीची रजी जी जी, करील काय कल्पना युक्तीची रजी जी 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 जी। खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक सुंदर शामियाना उभिला होता। भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला। आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला। सया बंड त्याच्या संगतीला, सया बंड त्याच्या संगतीला। शिवबाच्या संगती माला, शिवबाच्या संगती माला। जीवा माला नावाचा एक डोंबारी होता। म्हणत्यात नाव होता जीवा म्हणून वाचला शिवा। खानाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ। खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी। रोकुना नजर गहिरी, जिरहा जिरर जी जी जी, जिरहा जिरर जी जी जी, जिरहा जिरर जी 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 जी। प्रतापगडचे युद्ध जाहिले प्रतापगडचे युद्ध जाहिले, प्रतापगडचे युद्ध जाहिले, प्रतापगडचे युद्ध जाहिले। रक्त सांडले पाप सारे गेले, पावन झाला कृष्णेचा घाट, पावन झाला कृष्णेचा घाट। लागली गुलामीची ही वाट, लागली गुलामीची ही वाट। मराठी शाहीचा मांडला थाट जी जी जी, मराठी शाहीचा मांडला थाट जी जी जी, मराठी शाहीचा मांडला थाट जी 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 जी। गिरिशिखरी किरीटापरी, गिरिशिखरी किरीटापरी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा। उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा। उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा। युगायुगांचा गडगंधार, युगायुगांचा गडगंधार। येऊन चक्री करी सरदार, येऊन चक्री करी सरदार। मराठा मर्दा होऊनी खुर्दा, मराठा मर्दा होऊनी खुर्दा। छाटल्या शत्रूच्या भुजा, अहो छाटल्या शत्रूच्या भुजा। उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा। उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा।